एम-पी-एस-सीची नुकतीच स्पर्धा परीक्षा झाली आणि याचा रिझल्ट काल लागलेला आहे. खरं तर राज्यात मुलींमध्ये पिंपरी चिंचवडच्या पूजा वंजारी हिने अ, पहिला क्रमांक पटकावलेला आहे. आपल्यासोबत पूजा आहे. नेमकं तिची भावना काय आहे ते जाणून घेऊयात. पूजा, खरं तर तुझं अभिनंदन. काय सांगशील, किती आव्हानात्मक होतं हे सगळं? सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते आणि हा 7 वर्षाचा प्रवास आहे, तर तो नक्कीच खडतर होता. इथं यशापेक्षा आपल्याला अपयश जास्त वेळा अनुभवावं लागतं. मात्र अभ्यासात कायम सातत्य आणि अभ्यासाला एक योग्य दिशा असेल, तर कोणीही यश मिळवू शकतं असं मला वाटतं. किती आव्हानात्मक होतं? कारण एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी म्हटलं की अभ्यासाचं बर्डन असतं. तासनतास अभ्यासामध्ये बसावं लागतं. स्वतःला मोटिव्हेट करावं लागतं. तर माझ्या घरी एक कायम पॉझिटिव्ह वातावरण होतं शिक्षणाबद्दल आणि माझी भावंडं देखील याचा अभ्यास करत होते. त्यामुळं आम्ही एकमेकांचं कायम एक अभ्यासात आमचं सगळ्यांचाच एक सातत्य आणि पॉझिटिव्हपणा असायचा. त्यामुळे हे प्रेशर थोडं कमी करण्यात मला हातभारच लागलेला आहे आणि हे घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य होत नाही आणि दोन्हीकडचा पाठिंबा मला मिळाला. त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. कितव्या यशानंतर हे यश मिळालेलं आहे आणि कधी वाटलं की नाही आपण एम-पी-एस-सी केलं पाहिजे वगैरे? 2015 मध्ये ग्रॅज्युएशन नंतर मी ठरवलं की स्पर्धा परीक्षेकडे यायचं. त्यानंतर 2020 मध्ये मला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदी माझी निवड झालेली होती आणि 2022 मध्ये म्हणजे आता काल लागलेल्या ह्याच्यामध्ये मला राज्यातून मी मुलींमधून प्रथम आलेली आहे. लग्न झालेलं आहे म्हणजे संसार सांभाळत, पतीला सांभाळत हे सगळं यश संपादन केलेलं आहे. मला वाटतं अभ्यासाच्या काळामध्ये मी पतींना सांभाळण्यापेक्षा त्यांनीच मला जास्त सांभाळलेलं आहे. कारण बाकीच्या गोष्टींकडे लक्ष घालण्यापेक्षा अभ्यासावरती फोकस ठेवण्यासाठी त्यांनी कायम मला मोटिव्हेट केलं आणि त्यामुळे त्यांच्या हातभाराशिवाय हे यश पॉसिबलच नाहीये. ते शक्यच झालं नसतं. काय वाटतंय? काय नाही, म्हणजे तिनं ग्रँड सक्सेस घेतलं आणि जे तिनं ड्रीम केलं ते तिनं अचीव केलं. त्यामध्ये मी खूप खुश आहे आणि माझी मागं साथ होती, पुढेही आयुष्यभर सेम साथ राहील. लग्न झाल्यानंतर काय कमिटमेंट केली त्या? अशी कमिटमेंट असं काय केलं नव्हतं, पण अभ्यासाचं तिचा ऑलरेडी कल होता. म्हणजे ती 2019ला ऑलरेडी इंटरव्ह्यू देऊन आलती, पण 13 मार्काने गेलेली होती. मग 20च्या एक्झामचा तिचा बाकी होता अटेम्प्ट. मग त्याच्यानंतर माझी एंट्री झाली आणि मग माझी एंट्री झाल्यानंतर मग माझ्या एंट्रीनंतर मग मी तिला तशीच साथ दिली, जी त्यांच्या घरच्यांनी साथ दिली तशीच मी तिला साथ दिली पुढं. आणि माझं काय साथ देण्याचंच काम आहे, फक्त मी बॅकग्राऊंडमध्ये असेन. पण ज्या तिच्यात क्वालिटी आहेत, जसे की ती डेडिकेटेड आहे, ती तिचा परसिव्हन्स चांगला आहे, ती डिसिप्लिन आहे. म्हणजे कोणतंही काम करताना किंवा स्टडी करताना जो डिसिप्लिन लागतो तो तिच्यामध्ये आहे. त्यामुळं गॅरंटी अशी होतीच की जेव्हा मेन्सचे मार्क्स आले किंवा इंटरव्ह्यूची प्रिपरेशन चालू केली, आम्ही मॉक इंटरव्ह्यू दिले, त्यावेळेला अंदाज होताच की काहीतरी चांगली पोस्ट मिळेल. आम्हाला असं नव्हतं की आम्ही पहिलंच येईन किंवा ही, पण चांगली पोस्ट मिळेल हे आम्हाला नक्की माहीत होतं आणि त्या गोष्टीचा आम्हाला खरंच फायदा झाला आणि डेडिकेशन पाहिजे आणि ते चांगलं होतं. आपल्यात एक मानसिकता आहे लग्न झाल्यानंतर चूल आणि मूल, परंतु अशा काही मुली असतात, महिला असतात की त्यांना शिक्षण घ्यायची गरज असते किंवा शिक्षण घ्यायचं असतं. ॲक्च्युली प्रत्येकाचा बघण्याचा व्ह्यू तसा पाहिजे. म्हणजे ही वेळ आहे खरं शिक्षणाला महत्त्व द्यायचं का घरची कामं, किंवा घरची कामं तर करायचीच असतात सगळ्यांनी, पण कुठल्या गोष्टीला कधी वेळ द्यायचा. कारण आत्ता घरच्या कामात वेळ दिला तर काहीच प्रॉब्लेम नाही. आता जे मिळवायचं होतं ते मिळवलंय, आता घरचं काम बघितलं आणि जी आता पुढचं आव्हान आहे, ज्या पदावर बसून तिला काम करायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तिला शुभेच्छा. किती कसरत होती संसार आणि अभ्यास? कसरत तर प्रत्येक मुलीसाठी दोन्ही सांभाळणं हे असतंच. मात्र मला म्हणजे इकडच्या लोकांनी देखील अभ्यासावरती जास्त फोकस करायला सांगितल्यामुळे माझा तितकासा जास्त वेळ त्या गोष्टींकडे गेला नाही. त्यामुळे मी अभ्यासाला पूर्ण वेळ देऊ शकले. त्यामुळे ह्याच्यात एक कंटिन्युअसपणा, सातत्य एक अभ्यासात माझ्या राहिलं. अनेक विद्यार्थी, परीक्षार्थी असे आहेत की अनेक त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, मात्र त्यांना यश मिळालेलं नाही. अशा अपयशी विद्यार्थ्यांना किंवा परीक्षार्थ्यांना तुम्ही काय आवाहन कराल? आपल्या ज्या चुका होत असतात, तर त्या चुका काय होतात हे पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. अनेकदा असं होतं की आपण कंटिन्यूअस अभ्यास करत राहतो, पण आपण कुठं चुकतो ह्याचं ॲनालिसिस करत नाही. तर ते बघितलं पाहिजे आणि एक दिवस अभ्यास केला, दुसऱ्या दिवशी नाही केला असं करून इथं चालत नाही. तर ते एक सातत्य हवं आणि ते सातत्य फक्त तर नाही, तर त्याला एक योग्य डिरेक्शन असली पाहिजे. ह्या सगळ्यांचा जर मेळ साधला आणि तुमच्यात जर कॅपॅबिलिटीज असतील, तर यश हे एक दिवस नक्की मिळणार.
तर अपयशी विद्यार्थ्यांना, परीक्षार्थ्यांना त्यांनी एक कानमंत्र दिलेला आहे. अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, यश तुमच्या पायाशी लोळेल, असं पूजा वंजारीने म्हटलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.